दिल्लीतील धुके, खराब हवामानाचा परिणाम हा विमान प्रवासावर झाला। छत्रपती संभाजीनगरातील विमान प्रवाशांनाही याचा फटका बसलाय। एअर इंडियाच्या दोन्ही विमानांना 4 तासाहून अधिक विलंब लागलाय। इंडिगोचं संध्याकाळचं दिल्ली विमान रद्द करण्यात आलंय। माधुरी हत्तीणीला नांदणीत आणण्याचा मार्ग मोकळा झालाय। मठाच्या जागेमध्ये पुनर्वसन केंद्र उभारण्यास आता परवानगी मिळाली आहे। उच्चाधिकार समितीसमोर मुंबईमध्ये ही सुनावणी झाली आहे। पुनर्वसन केंद्राच्या बांधकामास 7 टप्प्यामध्ये मंजुरी मिळाली आहे। 12 कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले। माधुरी आणि माहूत यांच्या नातेसंबंधांबद्दल ही सुनावणीमध्ये चर्चा झाली आहे। माधुरीच्या आरोग्याबाबत सुनावणीमध्ये सकारात्मक माहिती देण्यात आली आहे। उच्चस्तरीय समितीसमोर माधुरी हत्तीनीच्या बाबतीमध्ये एक अत्यंत सकारात्मक सुनावणी पार पडली। आजच्या सुनावणीमध्ये पाठीमागच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीकडून नियुक्त केल्या गेलेल्या डॉक्टर मनोहरन यांच्या अध्यक्षतेखालच्या तपासणी समितीने माधुरी हत्तीनीच्या एकूण आरोग्याच्या बाबतीमध्ये समाधानकारक अहवाल सादर केला। एकूण नांदणी मठाची महूत आणि हत्तीनीचं असलेलं नातं त्यामध्ये विशेष करून अधोरेखित केलं गेलं। हत्तीनीच्या बाबतीमध्ये एकूण समाधानकारक अहवालाच्या आधारे पुन्हा एकदा एक तपासणी करण्याचं ठरलं आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे आज HPC कडून न्यायमूर्ती वर्मा साहेबांच्याकडून नांदणी मठ संस्थान, वंतारा आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं जो संयुक्त प्रस्ताव सादर केला गेला त्या माधुरी पुनर्वसन केंद्राच्या उभारणीच्या बाबतीमध्ये बांधकाम पूर्व परवानगी ह्या दिल्या गेल्या। अंबाजोगाई लातूर महामार्गावर भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले। सायगाव उरुसाकडे जाणाऱ्या कारचा अपघात, कार दुभाजकावरून स्कॉर्पिओला धडकली। जखमींना आता उपचारासाठी लातूरला हलवण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।